सर्वांना नमस्कार. क्रांतिभूमी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे. आज नवीन शुभारंभ एस टी महामंडळामध्ये झालेला आहे. पैशाची सुट्ट्याची झंझट, आधार कार्ड डुप्लिकेट आहे ओरिजिनल आहे याच्यावरून होणारा नेहमीचा वाद, त्याचबरोबर डिजिटल युगामध्ये एक एस टी महामंडळाचं नवीन पाऊल सध्या सुरू झालेलं आहे. यापुढे सुद्धा आपल्याला माहीत असेल की स्मार्ट कार्ड देण्यात आले होते. आता पुन्हा एक नव्या स्वरूपात पुन्हा दिव्यांगाला जे आता बोगस जे दिव्यांगचे प्रमाणपत्र काढले असेल, एस टी महामंडळामध्ये भरती झालेली असेल, त्याच्यानंतर पुन्हा एस टी महामंडळामध्ये दिव्यांग म्हणून जे लाभ उचलत आहे यांना चाप बसण्यासाठी, त्याचबरोबर बोगस लाभार्थी यांच्यावर आळा बसण्यासाठी एस टी महामंडळाने एक मोठ्या प्रकारचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आदरणीय प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे आणि येणाऱ्या काळात एक चांगल्या प्रकारे नागरिकांना सुविधा पुरवण्याचं काम एस टी महामंडळामार्फत एस टी महामंडळांतर्गत नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड ही एक नवीन प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी हे सेंटर देण्यात येणार आहे. प्रत्येक आगार इथेसुद्धा हे सेंटर असणार आहे. त्याच्याला कोणालाही भविष्यामध्ये आपल्याला कार्ड काढायचं असेल त्यासाठी आपल्याला सुविधा उपलब्ध झाली आहे. हे कार्ड कोणासाठी? हे कार्ड आहे दिव्यांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, मोफत जे प्रवास करीत आहेत वयोवृद्ध त्यांच्यासाठी, आणि त्यानंतर हे कार्ड प्रत्येक महिलेला सुद्धा काढता येणार आहे. जेणेकरून यामध्ये बोगस लाभार्थी यांच्यावर लाभ असेल आणि एस टीच्या उत्पन्नामध्ये नक्कीच यामध्ये वाढ होईल. येणाऱ्या काळात खूप मोठ्या प्रमाणात डिजिटलायझेशन यामध्ये डिजिटल युगामध्ये एक मोठ्या प्रमाणात एक चांगलं मोठं पाऊल एस टी महामंडळाने केलेलं आहे. आता जूनपासून सुद्धा विद्यार्थ्यांना जे पास लागणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे कार्ड एक महत्त्वाचं कार्ड ठरणार आहे. यासाठी सर्वांनी येणाऱ्या काळात आपल्याला एस टी प्रवास करण्यासाठी